ओम साईराम. जे गिरिरांकीण शिर्डीने मोठा उपक्रम चालू केला 7 वर्षापूर्वी, भव्य दिव्य उपक्रम चालू केला, त्याबद्दल पहिल्यांदा गिरिरान शिर्डी ग्रामस्थांचे आभार मानतो. बाबांची जी परिक्रमा आहे, जे बाबांनी शिवर पीठ टाकलं, जी महामारी घालवली, त्याबद्दल प्रथमतः बाबांचे आशीर्वाद मागून बाबांचे धन्यवाद देतो. का तर ही परिक्रमा जी चालू झाली अशी चालू नाही होत. 7 वर्षापूर्वी गिरिरान शिर्डीने या सगळा अभ्यास केला. 13 फेब्रुवारी जी तारीख निवडली स्थापनेची ट्रस्टच्या, म्हणून ही 13 फेब्रुवारीला का परिक्रमा होती. एक विशेष मुहूर्त आहे त्या दिवशी. त्या दिवशी एकादशी आहे, म्हणजे पंढरपूरचे विठू माऊली सुद्धा परिक्रमाला राहणार आहे असं मला वाटतं. पण या परिक्रमात कोणत्याही साई भक्ताची दुरावस्था होऊ नये ही सगळी शिर्डी ग्रामस्थांची व्यथा आहे. आणि ती शिर्डी ग्रामस्थ दूर केली. शिर्डी ग्रामस्थांनी आतापर्यंत 7 ते 8 मिटिंग घेतल्या. त्यांनी सगळ्यांना सांगितलंय कोणी काय करायचं, कोणी कसं करायचं, कोणतं काम करायचं, ते सगळ्यांना ज्ञात आहे. आणि आज जी परिक्रमा होणार आहे ती भव्य दिव्य होणार आहे. त्याच्या मागं साई संस्थान असेल, गाडीकर साहेब असतील, गिरिरांकीणचे शेळके पाटील असतील किंवा अजित पराग असतील, या लोकांनी बहुतेक परिश्रम घेतले, बहुतेक, आणि घेऊ राहिले, आज पण घेऊ राहिले. त्यानंतर तिथून परिक्रमा जाणारी जो मार्ग आहे त्या वार्डातले नगरसेवक सुद्धा एवढे परिश्रम घेऊ राहिले. रस्ता क्लीन करणं, रस्ता चांगला करणं, हे शिर्डी नागरिकांसाठी भव्य दिव्य बातमी आहे. त्याबद्दल मी सगळे नगरसेवकांचे, गिरिरांकीण शिर्डीचे आणि साईबाबा संस्थांचे आभार मानतो. आणि परिक्रमात सर्वात जास्त गर्दी ह्या वर्षी होणार आहे. त्याबद्दल सगळे नगरसेवक सज्ज आहे, नगराध्यक्ष सज्ज आहे, उपनगराध्यक्ष सज्ज आहे. अभय शेळके पाटील स्वतः दौरा करतात, त्यांना पण मी धन्यवाद देतो. आणि थोराताईंना पण धन्यवाद देतो का ते स्वतः लक्ष देतात. या गावातलं काम जे आहे हे युनिटीने होतं. शिर्डी गावातलं काम जे आहे युनिटीने होतं. युनिटी असेल तर काहीच कमी नाही पडत या गावात. आणि जी परिक्रमा होणार आहे ती भव्य दिव्य यावर्षी होणार आहे. यावर्षी एवढी पब्लिक आहे, माझ्या अंदाजे कमी कमी 8 ते 10 लाख पब्लिक येणार आहे. पण जे लोक विचारतात मला, साई भक्त विचारतात, ओ की आम्ही येऊ का, आणि त्यांच्या राहण्या खाण्याची फार लॉजिंगची व्यवस्था पण या सगळ्या लोकांनी केलेली आहे. जे परिक्रमाचे लोक आहे त्यांनी सगळी केलेली आहे. आणि ती व्यवस्था एवढी सुंदर केलेली आहे तर त्यांना काहीच त्रास होणार नाही. पाणी, आणि त्या दिवशी योग असा आहे का पांडुरंगाची एकादशी, आणि ती एकादशी महत्वाची एकादशी. रोडवर सगळं फराळ, कोणी एकादशीनं झाली त्यांना वडापाव पण ठेवलेला आहे. ही सगळी गावकऱ्यांची कृपा आहे, बाबांची कृपा आहे. साईबाबाच्या आशीर्वादामुळे आम्ही मोठे झालो. आणि परिक्रमा 1 नंबर होणार आहे यावर्षी. धन्यवाद. ओम साईराम.